उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो. माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, माननीय आठवले साहेब, तटकरे साहेब, दरेकर साहेब, सदाभाऊ, प्रसादजी, निवडणुकीचा शंखनाद झालाय. अर्थात आमच्याकरता शंखनाद झालाय, काहींकरता ऐलान झालाय. पण आज या निमित्ताने आमच्या महायुती सरकारने 2-2.25 वर्षामध्ये जे काही कार्य केलेलं आहे त्याचे एक रिपोर्ट कार्ड आपल्यापुढे आम्ही ठेवतो आहोत. अर्थात हे संक्षिप्त रिपोर्ट कार्ड आहे, कारण आपल्याला ठळक बाबीच तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. सविस्तर त्यातला प्रत्येक मुद्दा आणि त्या घटकांकरता केलेली कामं याची पुस्तिका आहे. त्याच्यामुळे ती काही आपल्यासमोर ठेवणं आम्हाला आत्ता संयुक्तिक वाटत नाही, तिथे आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू. एक महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं असेल, स्थगिती सरकार गेल्यानंतर गती आणि प्रगतीचं सरकार हे गेल्या 2-2.25 वर्षामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि ज्या वेगाने मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने या महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफॉर्मेशनल, पूर्णपणे परिवर्तन करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना आणल्या, या निश्चितपणे आमच्या कामाची गती आणि महाराष्ट्राची प्रगती या दोन्ही गोष्टी सांगणाऱ्या आहेत. खरं म्हणजे ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने शेती विजेकरता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅट वीज निर्मितीचं काम सुरू केलं सोलरच्या माध्यमातून. आणि पुढच्या 15 ते 18 महिन्यामध्ये, म्हणजे आतापर्यंत त्यातलं 1,500 मेगावॅट पूर्ण पण झालं, 15 ते 18 महिन्यात याचं सगळं काम डिलिव्हर होईल. आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 365 दिवसा वीज ही आम्ही उपलब्ध करून देऊ. हा एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय आणि काम, ही घोषणा नाही, याचं प्रत्यक्ष काम जमिनीवर आम्ही सुरू केलेलं आहे. आणि 8.5 रुपयांनी जी वीज पडायची ती वीज आता केवळ 3 रुपयाला पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे 10,000 कोटी रुपये बजेटमधले आणि 5,000 कोटी रुपये क्रॉस सबसिडीचे आम्ही यातनं वाचवणार आहोत. आणि याच्याच आधारावर आम्ही शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना आणली. आणि म्हणूनच जे अजितदादांनी सांगितलं की मागच्या काँग्रेसच्या सरकारमध्ये घोषणा केली आणि नंतर बदलून गेले, कधी प्रिंटिंग मिस्टेक सांगितली, असा हा निर्णय नाही, तर अतिशय वेल थॉट, विचारपूर्वक कृती करून आणि पुढचे वर्षानुवर्ष हा निर्णय चालेल अशी व्यवस्था करून आम्ही हा निर्णय घेतलाय. आणि म्हणून शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ जे केलेलं आहे ते भविष्यात देखील सुरू राहील आणि त्यांना दिवसा 12 तास वीज मिळेल. दुसरा महत्वाचा आम्ही निर्णय केला की शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर पंप, केवळ 10% पैसे भरायचे आणि त्याला सौर पंप मिळेल. 25 वर्ष विजेचं बिल येणार नाही. 5 वर्ष सगळी देखरेख ही सरकार करेल. चोरीला गेला तर इन्शुरन्स आहे, तुटफूट झाली तर इन्शुरन्स आहे. आणि मागितल्यानंतर 3 महिन्यात त्याच्या शेतीमध्ये तो पंप लागतो, ही पण व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे. त्यामुळे विजेच्या बाबतीत शेतकऱ्याला चिंतामुक्त करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी देखील त्याचं प्रचंड स्वागत केलं, कारण अगदी 5,000 रुपयापासून तर 50,000 रुपयापर्यंत बिलं जी आहेत ही शेतकऱ्यांची माफ झालेली आहे. दुसरं, सिंचनाच्या क्षेत्रात देखील या सरकारने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. खरं म्हणजे जे काही मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार होतं, या सरकारमध्ये एकाही प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली नाही. त्यामुळे सिंचनाचं काम पूर्णपणे ठप्प होतं.
आत्ता या सरकारमध्ये 145 प्रकल्पांना त्या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे, ज्यामुळे 22,73,000 हेक्टर सिंचन क्षमता तयार होईल. आणि आपण बघा, सगळ्या महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागामध्ये ही सगळी प्रकल्प आपण त्या ठिकाणी मान्य केलेली आहेत. अनेक दुष्काळी भागातली कामांची सुरुवात केलेली आहे. म्हणजे अगदी पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळी भाग असो, मराठवाड्यातला असो की विदर्भातला असो, कामांची सुरुवात देखील झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे अशक्यप्राय वाटायचं, नदीजोड प्रकल्प, वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्प 90,000 कोटी रुपयाचा, नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प आपण केला. पश्चिमी वाहिन्यातनं वाहून जाणारं जे पाणी आहे 55 TMC, हे पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून गोदावरीचं तुटीचं खोरं हे बॅलन्स करून मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करायचं आणि नाशिक आणि नगर जिल्ह्यातले जे काही वादाचे विषय आहेत ते पूर्ण संपवायचे. या दृष्टीनं त्याचीही कारवाई आपण पूर्ण केली, वैधानिक कारवाई पूर्ण केली. त्याच्याही संदर्भात सगळं त्याचं फर्स्ट स्टेजचं टेंडर आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे. त्यामुळे यातली कुठली योजना ही केवळ कागदावर नाही, सगळ्या टेंडर स्टेजला टेंडर निघालंय, अनुसंधान चाललेलं आहे. अशा प्रकारे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम हे आपल्या सरकारने या 2-2.5 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. वेगवेगळे जे घटक आहेत, मग आपले निराधार असतील, विधवा असतील, पोलीस पाटील असतील, ग्रामसेवक असतील, अंगणवाडी सेविका असतील, कोतवाल असतील, होमगार्ड असतील, आशाताई वर्कर असतील, एकही असा घटक नाही की ज्या घटकाला आपल्या सरकारने दिलासा दिला नाही. आता काल परवाच होमगार्डचे जे मानधन आहे ते दुप्पट आपल्या सरकारने केलं आणि या सगळ्या घटकांना भरघोस अशा प्रकारची वाढ देऊन त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम केलंय. तसंच वेगवेगळे जे समाज आहेत, मग ते आता आगरी समाज असेल, कोळी समाज असेल, गवळी समाज असेल, मासेमारी करणारे असतील, यंत्रमाग असतील, कुंभार समाज असेल, चिंपी समाज असेल, लोहार समाज असेल, सोनार समाज असेल, आर्यवैश्य समाज असेल, तेली समाज असेल, वेगवेगळ्या समाजांचे त्या ठिकाणी आपण महामंडळं तयार करून आणि त्या माध्यमातून लक्षित घटक म्हणून त्यांच्याकडे आपल्याला कसं लक्ष देता येईल हा प्रयत्न केला. आणि त्याचवेळी आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाखापेक्षा जास्त मराठा तरुणांना उद्योजक करण्याचं काम याच सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. मध्यंतरी तर जे 2.5 वर्षाचं सरकार होतं त्या सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांना कुलूप लावलेलं होतं, त्याला काहीही त्या ठिकाणी मदत करण्यात आली नाही. पण आज मोठ्या प्रमाणात हे काम आपण करतोय. अर्थात सहज उल्लेख करतो की पहिल्यांदाच पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेता यांचाही विचार या सरकारने केलेला आहे, हे देखील मला या निमित्ताने नमूद केलं पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या सेक्टरमध्ये सरकारने केलेलं काम अभूतपूर्व आहे आणि हे आपल्याला सांगायची गरज याकरता नाही की हे काम सोशल सेक्टरचं काम दिसत नाही, पण इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरचं काम आपल्याला पाहायला मिळतं. मग ते समृद्धी महामार्गाचं काम असो, ग्रामीण रस्त्यांचं काम असो, नवीन महामार्गांचं काम असो की मुंबई आणि MMR रिजनमधलं वेगवेगळ्या प्रकारचं ते माननीय मुख्यमंत्री सांगतील म्हणून मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. पण मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात या सरकारने जे काम केलेलं आहे ते अभूतपूर्व अशा प्रकारचं. आणि वाढवणसारखं बंदर, खरं म्हणजे हे जे काही वाढवण बंदर आहे हे महाराष्ट्राला पुढचे 25-30 वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची अर्थव्यवस्था हे वाढवण बंदर चालवेल. कारण आज देशाचं 60% कंटेनर ट्रॅफिक JNPTचं पोर्ट हे हँडल करतं. JNPT पेक्षा 3 पट मोठं जगातल्या पहिल्या 10 मध्ये येणारा वाढवण बंदर, ज्याच्यामध्ये 10 किलोमीटर 20 मीटर डीप ड्राफ्ट आहे. जगातलं सगळ्यात मोठं व्हेसल देखील ज्या ठिकाणी येऊ शकतं. त्यामुळे भारताला आणि महाराष्ट्राला मॅरिटाईम ताकद जगातली या एका वाढवण बंदराने या ठिकाणी होणार आहे. आणि यातल्याही सगळ्या अडचणी आपल्या सरकारने दूर केल्या आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे वाढवणाचं बंदर या ठिकाणी केलंय. खरं म्हणजे
एक गोष्ट मला अजून सांगायची आहे की आमचा विरोधी पक्ष एकीकडे टीका करतो की लाडकी बहीणचे पैसे देणार कुठनं आणि मग मुलींना मोफत शिक्षणाचे पैसे देणार कुठनं, सरकारजवळ पैसे नाही आहेत. आणि दुसरीकडे त्यांचे नेते म्हणतात की आमचं सरकार आलं तर आम्ही 1500चे 2000 करू, आमचं सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी करू, आमचं सरकार आलं तर आम्ही. त्यांनी विरोधकांनी पहिले हे ठरवलं पाहिजे की सरकारकडे या योजना चालवायला पैसे आहेत की नाही आहेत. जर पैसे असतील तर ते पुढचे कर्जमाफी करू शकतील. आम्ही तर ज्या योजना सांगितलेल्या आहेत आणि यापुढे काही योजना आम्ही आमच्या जाहीरनाम्यात घोषित करणार आहोत. प्रत्येकाच्या पाठीशी पूर्ण आर्थिक पाठबळ उभं करूनच आम्ही योजना जाहीर करू. पण विरोधी पक्ष मात्र टोटली कन्फ्यूज दिसतोय. एकीकडे ते म्हणतात बजेटमध्ये पैसे नाही आणि दुसरीकडे ते नवनवीन योजना स्वतः मात्र घोषित करतात. तर मला असं वाटतं की एक प्रकारे त्यांचा पर्दाफाश हा या माध्यमातून निश्चितपणे होतोय. पण एक गोष्ट या निमित्ताने मला सांगायची आहे आणि विशेषतः लाडक्या बहिणींना मला सांगायची आहे की बघा, ऑलरेडी काँग्रेस पक्षाचे नेते हे कोर्टामध्ये लाडकी बहीण योजना बंद करण्याकरता पोचले आहेत. अर्थात त्यांना यश मिळालेलं नाही. त्यांच्या माजी मंत्र्यांनी सांगितलं आमचं सरकार आलं की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार. आणि परवा तर माननीय उद्धवजींनी जाहीर सभेत जाहीर केलंय की आमचं सरकार आल्यानंतर महायुती सरकारच्या सगळ्या योजना आम्ही बंद करणार, त्यांचे सगळे निर्णय आम्ही उलट करणार. त्यामुळे मुळातच जसं 2.5 वर्ष आधीच्या महायुती सरकारचे सगळे निर्णय बंद करून महाराष्ट्राला कुलूप बंद करून यांनी ठेवलं होतं, तसंच पुन्हा स्थगिती सरकार आणून महाराष्ट्राला कुलूप बंद करण्याचा यांचा प्रयत्न आहे, जो कधी यशस्वी होणार नाही. आता खरं म्हणजे अनेक आरोप हे लोक लावतात, पण कायदा सुव्यवस्थेवर ते बोलत असताना त्यांनी आरसा देखील पाहिला पाहिजे. कारण मी आता गुन्ह्यांच्या संख्येमध्ये येणार नाही, ती पण आकडेवारी माझ्याकडे आहे. पण मला असं वाटतं स्टॅटिस्टिक्सनी काही शेवटी कायदा आणि सुव्यवस्थेचं वर्णन करणं योग्य नसतं. पण ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आता आम्हाला या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था सांगतायत. ज्यांच्या काळामध्ये कॅश फॉर ट्रान्सफर हे स्कॅम, पैसे घेऊन ट्रान्सफर होतात, याचं सगळं रेकॉर्डिंग झालं, ज्याची सीबीआयची इन्क्वायरी चाललेली आहे. ज्यांनी पैसे घेऊन घेऊन बदल्या केल्या, आता त्या सरकारची मंडळी या ठिकाणी आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात सांगतायत. देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर ज्यांचे पोलीस बांब ठेवत होते आणि ते उघडकीस येऊ नये म्हणून पोलिसांनीच हत्या केली, ते आता या ठिकाणी आम्हाला सांगून राहिले आहेत कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात. ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये पत्रकारांना घरून ओढून जेलमध्ये टाकलं, ते आता कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात आणि लोकशाही कशी राहिली पाहिजे या संदर्भात आम्हाला त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहेत. आणि ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये आरोपींना सुरक्षित प्रवास करता या म्हणून गाड्या उपलब्ध करून दिल्या, ते आता कायदा आणि सुव्यवस्थेच्या गोष्टी करतायत. खरं म्हणजे मी इतक्या गोष्टी माझ्याकडे आहेत. मी एवढंच सांगतो, निश्चित काही घटना घडलेल्या आहेत, यापूर्वी देखील त्यापेक्षा गंभीर घटना घडल्या आहेत, पण त्याच्यावर हे कधी बोलले नाहीत. पण अर्थात आता कुठली घटना बोलली तर बोलण्याचा अधिकार आहे. राज्य सरकारने कुठलीही घटना घडल्यानंतर तात्काळ कारवाई केलेली आहे आणि त्या ठिकाणी आरोपींना पकडण्याचं काम आपण केलेलं आहे. अन्यथा आपण जर बघितलं पाहिजे तर त्यांच्या काळामध्ये निर्भयाच्या ज्या गाड्या होत्या, निर्भया पथकाच्या गाड्या, या नेत्यांच्या सुरक्षेकरता वापरल्या जात होत्या. हिंगणघाटच्या गंभीर घटनेमध्ये ज्या मुलीला जाळून टाकलं दुर्दैवाने, तिला कंपेन्सेशन अनाऊन्स केलं, 2 वर्ष कंपेन्सेशन दिलं नाही. आमचं सरकार आल्यानंतर त्या परिवाराला आम्ही त्या ठिकाणी कंपेन्सेशन दिलं. यांच्या काळामध्ये कोविडचा स्वॅब घेताना महिलांची काय अवस्था झाली हे मला बोलताना देखील या ठिकाणी लाज वाटते. त्यामुळे मला असं वाटतं की केवळ नरेटिव्ह तयार करणं एवढा एकमेव प्रयत्न त्यांचा आहे. आम्ही महिलांना मदतही करू आणि महिलांना सुरक्षितही ठेवू आणि जिथे
महिलांच्या सुरक्षेवर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कडक कारवाई देखील या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून केली जाईल. मी या निमित्ताने एवढंच सांगतो, या सरकारने अतिशय गतीनं काम केलेलं आहे. महाराष्ट्र वेगानं प्रगतीकडे चाललेला आहे. देशाच्या FDIच्या 52% पैसा FDI गुंतवणूक महाराष्ट्रात येते. आता मला सांगा की देशाच्या 52% गुंतवणूक महाराष्ट्रात येते आणि हे म्हणतात गुंतवणूक गुजरातला चालली आहे. खरं तर मला असं वाटतं की गुजरातचे खरे अँबेसेडर जर कोणी असतील तर ते महाविकास आघाडीचे आहे. कारण जे गुजरात महाराष्ट्र एक नंबरवर असताना यांना गुजरातच दिसतो. हे गुजरातचंच गुणगान करतात. गुजरातचं गुणगान गाणारे महाविकास आघाडी. मी ज्या दिवशी आमचं सरकार आलं त्या दिवशी सांगितलं की एक नंबर, तुमच्या काळात महाराष्ट्र मागे गेला, गुजरात पुढे गेला, आमचं सरकार येऊ द्या. आलं. आता आमचं सरकार आलं, आम्ही एक नंबरवर जाणार. आम्ही एक नंबरवर गेलो. आम्ही गुजरातलाही मागे टाकलं, कर्नाटकलाही मागे टाकलं, तमिळनाडूलाही मागे. अरे यांचं एकत्रित बेरीज जी आहे त्याहीपेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात आणून दाखवली. पण हे मात्र आपलं रोज गुजरातचं गुणगान, म्हणजे जगाला हेच सांगतात. महाराष्ट्र पुढे असून यांना पुढे असलेला महाराष्ट्र दिसत नाही, हेच रोज जगाला सांगतात की नाही गुजरात पुढे, गुजरात पुढे. मी या ठिकाणी आकडेवारी सहित सांगतो, महाराष्ट्रच पुढे आहे, महाराष्ट्रच पुढे राहील. महाराष्ट्राला कोणी मागे टाकू शकत नाही. यांनी किती वल्गना केल्या तरी महाराष्ट्र पुढे राहणार आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या 2-2.5 वर्षामध्ये प्रचंड काम आमच्या सरकारने केलेलं आहे. त्याचं संक्षिप्त रिपोर्ट कार्ड आम्ही ठेवतोय. कालांतराने हळूहळू सगळ्या गोष्टी समोर ठेवू आणि मला विश्वास आहे की जनतेचा